नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला रवा केक कसा बनवायचा हे पाहायला मिळणार आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. रवा केक बनवण्यासाठी साहित्य या वाटीप्रमाणे घेतलेलं आहे. एका भांड्यामध्ये पाऊण वाटी तेल घालायचं आहे. तेल कच्चंच आहे. तसेच अर्धी वाटी ताजं दही, पाव टेबलस्पून व्हॅनिला इसेन्स, सवा वाटी पिठी साखर, एक वाटी बारीक रवा, एक वाटी उकळून थंड केलेलं दूध घालायचं आहे. आता हे मिक्सरच्या साहाय्याने छान फेटून घेऊयात. मिश्रणाच्या गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. चार ते 5 मिनिटांनंतर घेतलेले सर्व साहित्य छान मिक्स करून झालेले आहेत. मिश्रणात कुठेही गुठळ्या दिसत नाहीयेत. आता याच्यावर झाकण ठेवून 20 मिनिटे बाजूला ठेवूयात. 20 मिनिटे झालेली आहेत. याच्यामध्ये आता अर्धी वाटी चाळून घेतलेला मैदा घालूयात. 1 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घालून हलक्या हाताने एकाच दिशेने मिक्स करून घेऊयात. केक बनवण्यासाठी मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता ज्या भांड्यामध्ये केक शिजवायचा आहे त्या भांड्यामध्ये तूप घेऊन सर्व बाजूने पसरून घेऊयात. तूप लावून झाल्यानंतर सर्व बाजूने मैदा भुरभुरून घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मैदा पसरून घ्यायचा आहे. आता लगेचच केकचे मिश्रण तूप लावलेल्या भांड्यामध्ये ओतायचं आहे. मिश्रण ओतून झाल्यानंतर हलक्या हाताने टॅप करायचं आहे. इथे मी अगोदरच कढईमध्ये बारीक मीठ घालून त्याच्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे आणि गॅसच्या मध्यम आचेवर गरम करायला ठेवलेला आहे. केकचे भांडे स्टँडवर ठेवून त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. केक शिजण्यासाठी गॅसच्याच मध्यम ठेवायचे आहे आणि 40 ते 45 मिनिटे केक शिजवून घ्यायचा आहे. 45 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढूया. टूथपिकने केक शिजला आहे का नाही ते पाहूयात. मिश्रण टूथपिकला चिटकलेले नाहीये म्हणजे केक आपला शिजलेला आहे. केकचे भांडे बाहेर काढून थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात. केकचे भांडे पूर्ण थंड झाल्यावर त्याच्या कडा सुरीने सोडवून घेऊयात. केकच्या भांड्यावर असे ताट ठेवून केक ताटामध्ये काढूयात. केकला रंग खूप सुरेख आलेला आहे. केक सरळ करून त्याचे चौकोनी आकार होतील असे कापून घेऊयात. केकच्या पीसचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता.
तुम्ही पाहू शकता केकला जाळी खूप छान आलेली आहे। अगदी साधा सोपा असा रवा केक तयार झालेला आहे। असा रवा केक तुम्ही जरूर बनवून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल। आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।